श्री स्वामी समर्थ। तर सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सर्व मनातील मनोकामना इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात। हिंदू धर्मात वटसावित्री व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे। या वर्षी 21 जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे। हिंदू दिनदर्शिकानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते, पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला या उपवास करतात। वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते। यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप त्याचे शुभ फळ देत असते। ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे पतीचे आयुष्य ही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची मागची पूजा करण्याची धारणा असते। तर बघा, वटसावित्री व्रत हा 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होईल, तर ही पौर्णिमा समाप्ती 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल। अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचे व्रत 21 जूनला शुक्रवारीच करायचे आहे। तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात, तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा। श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरायचं नाही। तर प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असतेच, किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात। पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा त्या देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे। म्हणजे जी साडी तुम्ही घालणार आहात तर ती साडी पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। कारण बघा, आपल्या महिलांना मंथली प्रॉब्लेम हा नेहमीच येत असतो, म्हणजे प्रत्येक महिन्याला येत असतो आणि चुकून देखील आपल्याकडनं त्या साडीला हात लागलेला असतो। त्यामुळे अशी जी साडी असेल, जी आपल्याला कोणी भेट दिलेली असेल किंवा लग्न समारंभामध्ये आपल्याला आलेली असेल, तर जी साडी आहे तर ती प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तो देखील तुम्ही शिंपडायचा आहे। जर तुमच्याकडे ऑलरेडी साड्या भरपूर असतील तर मग तुम्ही अशा प्रकारे साडी घ्यायची आहे आणि मग ती धुवून आणि तिच्यावरती गोमूत्र टाकूनच ती साडी तुम्हाला परिधान करायची आहे, किंवा तुम्ही नवीन साडी देखील घेऊ शकता। तर आता आपण जाणून घेऊया की कोणते असे 5 शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो। तर त्यातील पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग। हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे। लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे। हा रंग अग्नी आणि मंगल ग्रहाचा देखील रंग आहे। देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो। महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमलावर विराजित असते। रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे। याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात। माँ दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो। तसेच हा रंग चिरंतन, सनातनी आणि पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो। लग्नात देखील बघा, लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो, कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो। आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे। मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता। तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता। आपण मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंगच करत असतो, पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत।
दुसरा म्हणजे तुम्ही प्लास्टिकच्या बांगड्या, मेटलच्या बांगड्या ह्या चुकूनही घालायच्या नाहीत. तर शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्याच बांगड्या ह्या आवर्जून घालायच्या आहेत. कारण बघा, कोणतेही व्रत असू द्या, तिथी असू द्या, त्या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या अवश्यच घालायच्या आहेत. कारण यामुळे लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न राहत असते आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होत असतो. शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या तुम्ही घालू शकता. कारण बघा, हिरवा रंग हा बुध ग्रहाशी प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो. हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसे निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतात आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तांत्रिक राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. म्हणजे शास्त्रातही हिरव्या रंगाला खूपच महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो. जशी हिरवी साडी, बांगड्यांचा हिरवा चुडा, त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असते आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतोच. पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही. असेही काही लोक सांगतात की गुलाबी रंग नेहमी तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात. त्यानंतर बघा, चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग. असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान, त्याग, शौर्य, पवित्रता आणि सेवा याचे प्रतीक आहे. जय हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा ही रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरण्याचा संदेश देतो. म्हणजेच भारताच्या शाश्वत, सनातनी आणि पूर्वजन्माच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता. त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा. आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो. कारण या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपण हा रंग देखील अवश्य परिधान करायचा आहे. जर तुमच्याकडे दुसऱ्या कलरच्या साड्या नसेल तर तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाची साडी ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच घालायची आहे. पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो. विशेषतः बघा, आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूपच चांगले परिणाम देखील बघायला मिळतात. मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील मी पिवळा रंग हा परिधान करू शकता. आता हे झाले 5 शुभ रंग. तुम्ही या 5 शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी ही अवश्य घालायची आहे. आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत, मग त्यापैकी आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता. फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही. तर बघा, त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही. किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाची छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही. तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही. कारण जेव्हा एखादं शुभ कार्य असते तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील
काळा रंग हा अजिबात घालायचा नाही। म्हणजे एखादा ब्लाऊज असेल किंवा साडीवरती काळ्या कलरची काही छटा असेल तर अशी साडी देखील आपण घालायची नाही, कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता असते। तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही, तो म्हणजे सफेद रंग। तर सफेद रंग या रंगाची साडी किंवा ब्लाऊज असेल तर तो देखील तुम्हाला चुकूनही परिधान करायचा नाही। तसेच बघा निळा रंग, तर निळा रंग देखील आपण चुकूनही घालायचा नाही, कारण निळा रंग जो गडद निळा रंग आहे तर त्या रंगाची साडी आपण चुकूनही घालायची नाही। तर बघा म्हणजे हे 5 कलर मी तुम्हाला सांगितलेले आहे, तर त्यापैकी तुम्ही कोणत्याही कलरची साडी ही घालायची आहे। आणि बांगड्या घालता वेळेस देखील तुम्ही जेव्हा हिरव्या बांगड्या भरत असाल तर त्यावेळेस देखील थोडी काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण बांगड्या भरत असतो त्यावेळेस आपला हात आहे तर तो रिकामा ठेवायचा नाही, तर त्या हातामध्ये तुम्ही ब्रेसलेट घालायचं आहे किंवा जर ब्रेसलेट नसेल तर तुम्ही एखादा धागा बांधायचा आहे आणि तेव्हाच तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत। आणि बांगड्या भरताना तुम्ही एका हातामध्ये जर तुम्ही 6 बांगड्या भरल्या असेल तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या ह्या अवश्य भरायच्या आहेत। समजा तुम्ही ह्या बांगड्या विकत घेऊन आलात तर प्रथम तुम्ही हे आपल्या देवघरासमोर लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या हातामध्ये घालायच्या आहेत, कारण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणे खूप गरजेचं आहे। तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा आणि बघा या दिवशी ज्या साड्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही एक शुभ रंग हा घालायचा आहे। तसेच हिरव्या बांगड्याच तुम्ही आवर्जून घाला, किमान 2-2 तरी किंवा 6-6 बांगड्या हातामध्ये अवश्य घाला। शक्य असेल तर या दिवशी टिकली न लावता तुम्ही कुंकूच लावा, कारण आपल्या पतीला दीर्घ आयुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि म्हणूनच हे नियम आहेत, तर त्या नियमांचं देखील आपण पालन अवश्य करायचं आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।